महापारेषणच्या आळेफाटा उपकेंद्रात बिघाड झाल्याने चाकण परिसरात 3 तास वीज पुरवठा खंडित। चाकण परिसरातील 12,000 वीज ग्राहकांना झळा। वाकी, बिरदवडी, रोहकल, कडाचीवाडी, रासे, रानुबाई मळा आणि मेदनकरवाडी या गावांना फटका। फ्री गोल्ड लोन देणाऱ्या कार्यालयाची चोरट्याने मागील भिंत फोडली। सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे रोकड आणि सोनचोरी रोखली। ऋषिकेश शिंदे या चोरट्याला बेड्या। स्थानिकांनी घर फोड्याला पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन। तळेगाव चाकण रस्त्यावर खालुंब्रे घाटात कंटेनर उलटून अपघात। कॅबिन मध्ये सापडून तेजस अस्वले या कंटेनर चालकाचा मृत्यू। निष्काळजीपणे कंटेनर चालवण्याप्रकरणी चालक आरोपीच्या पिंजऱ्यात। भामनेर खोऱ्यातील 70% आदिवासी महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून वंचित। भाजप जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांचे खेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन। खेड तालुक्यातील आदिवासी भाग आणि ठाकरवाडी वस्तीवर लाडकी बहीण योजनेसाठी विशेष मोहीम राबवावी। खरपुडी बुद्रुक येथील प्रवीण काशीद या डायलिसिस पेशंटसाठी सामाजिक कार्यकर्ते कैलास दुधाळे ठरले आरोग्य दूत। आजाराशी 2 हात करणाऱ्या प्रवीण यांना योग्य सुविधांसाठी केली धावाधाव। उपचारासाठी वायसीएम आणि ससून रुग्णालयाचे ठोठावलं दार। दानशूर व्यक्ती आणि कैलास दुधाळे यांच्या प्रयत्नांचं होतंय कौतुक। वाफगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा यशवंतराव होळकर विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी। ढोल लेझिम टाळ मृदुंगाच्या गजरात कर्मवीरांच्या प्रतिमेची वाजत गाजत गावातून मिरवणूक। कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाचा जयघोष आणि कर्मवीरांच्या कार्याला विद्यार्थ्यांनी दिला उजाळा। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन। दिवेघाट ते हडपसर पूर्व बांधकाम कामाअंतर्गत रस्ते मोकळे करणे, सेवा सुविधांचे स्थलांतर या कामास सुरुवात करण्यात येणार। महामार्गाच्या दोन्ही बाजूस सेवा रस्त्यावरील अतिक्रमणे काढून घेण्याचे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने केले आवाहन। कडूस येथील रामभाऊ महाळगी विद्यालयात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा। खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित स्पर्धेत जिल्ह्यातील 78 संघांचा सहभाग। खेड, बारामती, इंदापूर आणि आंबेगाव मधील मुलामुलींच्या संघाने मारली बाजी। प्रचार प्रसाराअभावी क्षयरोग प्रतिबंधक लस अर्थात BCG लसीकरण तोकडं। सातकर स्थळ, पाडळी, तुकाईवाडी आणि राजगुरुनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात अवघ्या 191 जणांनी घेतली लस। लसीकरण शिबिराबाबत आरोग्य विभागाकडून प्रभावीपणे जनजागृती करण्याची गरज। राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात 12वीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी करिअर मार्गदर्शन। खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या वतीने इयत्ता 12वीच्या नंतरचे करिअर या विषयावर 1 दिवसीय मार्गदर्शन सत्र संपन्न। करिअर मार्गदर्शक आणि समुपदेशक विवेक वेलणकर यांनी 12वी नंतरच्या संधी या विषयावर दिलं व्याख्यान।